हां, चला आजचा प्रश्न घ्या. उदाहरण क्रमांक 5, क्रिकेटचा चेंडू. प्रश्न: 0.5 किलोग्रॅम वस्तुमानाचा स्थिर असलेला चेंडू एका खेळाडूने जोरात मारला. चेंडूचा वेग व्हेलॉसिटी 0.1 सेकंदात 30 मीटर पर सेकंद झाली, तर खेळाडूने चेंडूवर किती बल फोर्स लावले? या ठिकाणी आपल्याला दिलेली माहिती बघा. काय काय दिलेलं आहे? बॉलचं वस्तुमान दिलेलं आहे. किती आहे? 0.5 किलोग्रॅम. या चेंडू सुरुवातीला कसा होता? स्थिर होता. म्हणजे याची इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची गती किती आहे याची? 0. मग त्या चेंडूला खेळाडूनं काय केलं? हातामध्ये त्याच्या बॅट होती. मग भुईला पडलेला चेंडू होता. वजन 0.5 किलोग्रॅम होतं. बॅटनं एक जोरात मारलं आणि मारल्याच्या नंतर या चेंडूची गती एकच सेकंदामध्ये 0.1 सेकंदामध्ये 30 मीटर पर सेकंद झाली. म्हणजे 30 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी जी आहे ती फायनल व्हेलॉसिटी आहे. तर खेळाडूने चेंडूवर किती फोर्स लावला असेल? मग आता आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला या गिव्हन डाटा लिहायचा. मग दिलेली माहिती काय काय दिलं आहे? गिव्हन डाटा: मास ऑफ बॉल, बॉलचं वस्तुमान 0.5 किलोग्रॅम, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0. सुरुवातीला बॉल कसा आहे? स्थिर होता, म्हणून u इज इक्वल टू 0. मग आता फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंद. बॅटनं मारल्यावर त्याची गती वाढली. टाईम किती दिला आहे? टाईम t इज इक्वल टू 0.1 सेकंद. आणि इथं काय काढायचं आहे? फोर्स ऑन बॉल. काय काढायचं आहे? फोर्स ऑन बॉल. मग आता इथं मग आता आपल्याला दिलेली माहिती एवढी आहे, याच्यावरून फोर्स काढायचा आहे. पण फोर्स बरोबर काय सूत्र? मास गुणिले ॲक्सेलरेशन. मास माहिती आहे पण ॲक्सेलरेशन दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इथं ॲक्सेलरेशन काढावं लागेल. मग ॲक्सेलरेशन काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय? acceleration इज इक्वल टू हां initial velocity minus final velocity भागिले time. टाईम. इट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला. म्हणून मग आता पहिली पायरी, स्टेप पायरीमध्ये काय करावं लागेल? अगोदर आपण त्वरण ॲक्सेलरेशन काढू. ॲक्सेलरेशन काढावं लागेल. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू सूत्र काय? लास्ट व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला? लास्ट व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. मग हे या सूत्राच्या सहाय्यानं ॲक्सेलरेशन काढायचं. मग लास्ट व्हेलॉसिटी किती आहे? 30 मीटर पर सेकंद. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. का? तर बॉल स्थिर आहे. ते भागिले काय? टाईम किती दिला आहे? 0.1 सेकंद. मग आता ह्याला सोडवा. 30 वजा 0, 30 मधून 0 गेले, किती राहिले? 30 राहिले. 30 भागिले 0.1. मग आता दशांश उडवायचा तर काय करावं लागेल? वरी 0 द्यावं लागेल. म्हणजे 30 वर 1 0 दिला म्हणजे 300 झालं. म्हणजे 300 भागिले 1, 300 भागिले 1 म्हणजेच 300. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 300 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग आता आपल्याला काय करावं लागेल? आता ॲक्सेलरेशन आलं. मग याचा आता फोर्स काढता येईल का? मग फोर्स इज इक्वल टू मास गुणिले ॲक्सेलरेशन. मास दिलेलं आहे 0.5, ॲक्सेलरेशन 300 आलं. मग या दोन्हीचा गुणाकार केला तर किती आला? 150 न्यूटन. मग खेळाडूने चेंडूवर 150 न्यूटन बल लावले. आता या ठिकाणी आपला हा प्रश्न संपला. तर तुमच्यासाठी एक सराव प्रश्न उद्यासाठी होमवर्क घ्या. एक 2 किलोचा दगड जमिनीवर शांत पडला आहे. तुम्ही त्याला लाथ मारली आणि त्याचा वेग 2 सेकंदात 10 मीटर पर सेकंद झाला.
स्क्वेअर नाही, सेकंद झाला तर तुम्ही त्या दगडावर किती बल लावले. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. धन्यवाद.